सोनम वांगचुक, सीजीपी और देश भर के विद्यार्थियों ने 28 जून 2026 दिल्ली के जंतर मंतर पे अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की। उनका कहना है नीट यूजी पेपर लीक विवाद, परीक्षा रद्द और दोबारा परीक्षा के बीच के समय के कारण विद्यार्थियों ने आत्महत्या की। आंदोलन जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये संघर्ष करावा लागतो। देशामध्ये 20 विद्यार्थी त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेमुळे आपला जीव गमावला, त्यांनी सुसाईड केलं। आणि अशा पद्धतीचं जर परीक्षेचं स्वरूप असेल की मुलं इतकी आयसोलेशन मध्ये जाऊन त्यांना सुसाईड करावं लागत असेल आणि त्यावरती आधारित एक आंदोलन उभं राहिलं, असं वाटलं की इकडे आपला सहभाग असणं खूप गरजेचं आहे। मग त्यावेळेस आम्ही विद्यार्थी संघटनेतर्फे आणि पक्षातर्फे तिथे गेलो होतो। तिकडे गेल्यानंतर मग सोनम वांगचुक सरांना रात्री बघितलं की ते उपोषणाला बसलेले 17 तारखेला रात्री आणि 18ला सकाळी आम्ही त्यांना भेटायला जाणार होतो, तेव्हा त्यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी उचलून नेलं ते बघितलं आणि आम्ही मुंबईत आल्यावरती असं ठरवलं की आपण 20 तारखेला जे संसद मार्च आहे त्या वेळेस आपण मुंबईला पण आंदोलन करूया। बाहेर आंदोलन केलं तेव्हा आणि 20ला आम्ही चैत्यभूमीच्या बाहेर आंदोलन करणार। मी तिला सोडणार का नोटीस देते? मी तुम्हाला पुढची कारवाई माझी नोटीस द्यायला करणार होतो, ते त्याची परमिशनचा काही प्रश्न नव्हता। आम्ही त्यांना लेटर दिलं होतं, पण त्यांचं काम होतं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं। आणि ते आंदोलन अर्थातच मग दुसऱ्या दिवशी मी सोशल मीडियावरून व्हिडिओज टाकले, म्हणून माझ्याकडे घरी सकाळी 9 वाजता पोलीस आले। जवळपास 15 ते 20 पोलीस होते, व्हॅन्स होत्या त्यांच्या 4 आणि ते म्हणाले की तुमची स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तर मला कळलं की ते मला डिटेन करायला आले, कारण मी प्रोटेस्टला जाणार आहे, मुलं तिकडे येणार आहे। म्हणजे त्यांनी एका प्रकारे हाऊस अरेस्ट केलं। त्यावेळेस मग पोलिसांनी त्यांचं बळ वापरलं, त्यांनी मला खाली लिफ्टच्या खाली पण उतरून नाही दिलं। त्यांनी मला नोटीस दिली, नोटीस इश्यू केली। नोटीस घेतल्यावरती तुम्ही इथून जा आणि मला जाऊ द्या तिकडे, असं म्हणूनही पोलीस इथून गेले नाही आणि शेवटी मग त्यांनी मला डिटेन केलं। मुलांना माहित होतं की हाऊस अरेस्ट केलेलं आहे, तरीही मुलं इथे आली, चैत्यभूमीला पोहोचली आणि मग मुलं इथे पोहोचल्या, चैत्यभूमीला बॅरिकेड्स लावले, मुलं इकडे तिकडे पसरली आणि सगळ्या विद्यार्थ्यांना केलं। आणि मग मुंबईमधल्या 4 ते 5, 6 पोलीस स्टेशन मध्ये एकेका पोलीस स्टेशन मध्ये 100 ते 150 विद्यार्थ्यांना ठेवलं। यहाँ पे मौजूद छात्र के शरीर पे जितने निशान पड़े हुए हैं गवाही देंगे वो दहशतगर्द शब्द के अर्थ का। जो डिक्शनरी होती है उसमें जब दहशतगर्द लिखा जाएगा, दहशत लिखा जाएगा, डर लिखा जाएगा, हिंसा लिखा जाएगा, तो दिल्ली पुलिस का नाम बार बार दर्ज किया जाएगा। चैत्यभूमीला आम्ही पोहोचलो, ना घोषणा ना गाणी ना कुठलाही प्रोटेस्ट, तरी सुद्धा डिटेन केलंय। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला नेत आहेत आम्हाला। वहाँ के छात्र विद्यार्थियों के ऊपर दमन किया, सोनम वांगचुक को किडनैप कर लिया, उसके विरोध में आज मुंबई पुलिस आज हमने मुंबई में बीएमसी के सामने एक प्रदर्शन रखा था। पूरा शांतिपूर्ण प्रदर्शन था मुंबई के छात्रों का, युवाओं का, लेकिन मुंबई पुलिस ने हमें वहाँ से मारपीट करके घसीट के वहाँ से उठाया। काल मुंबईत चैत्यभूमीला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये हजारो मुलांना काल पोलिसांनी डिटेन केलं होतं आणि पोलीस स्टेशनला ठेवलेलं। ह्या मुलांना रात्री 8 वाजता, 9 वाजता, 9:30 वाजता सोडलंय आणि ज्यावेळेस ही मुलं घरी गेली त्यावेळेस ह्या इनोसेंट मुलांनी आपले नाव आणि नंबर व्यवस्थित त्यांना दिले होते। रात्री 3 वाजता, 4 वाजता पोलिसांनी यांना डिजिटली नोटिसेस पाठवलेले आहेत। आतापर्यंत आमचा अंदाज असा आहे की जवळपास 500 किंवा त्यापेक्षा जास्त मुलांवरती गुन्हा नोंद केलेला आहे। आम्ही विद्यार्थी होतो आंदोलन करणारे आणि तुम्ही यांच्यावरती गुन्हा नोंद केलाय। पूरे भारतवर्ष में जंजी का ये आंदोलन चला। इस आंदोलन में युवाओं ने मार खा के, नाच के, गा के, फूल दे के, चॉकलेट दे के, यहाँ तक कि आई लव यू बोल के इस आंदोलन को सफल बनाया। पुलिस को बोले कि वी लव देम।
जेव्हा अत्याचार होणार ही जेनझी उठणार आहे. आता ते म्हातारे मेले, आता त्यांचे जे वोट बँक होते सगळे मेले. आता जेनझी आता हे थांबणार नाही. आमच्या सर्वात आधीची मागणी होती की शिक्षण मंत्री राजीनामा, त्याची मागणी पूर्ण झालेली आहे. जे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जे इन्स्टिट्यूशनल मर्डर होतं, त्यांना कम्पन्सेशन भेटलं पाहिजे ते सरकारने अग्री केलेलं आहे. त्याचबरोबर जे लाठीचार्ज झालेले आहे त्यामुळे जे केसेस FIR जे दाखल झाले पूर्ण भारताबरोबर ते सरकारने मागे घेण्यासाठी तयार झालेले आहेत. आम्ही पहिला विजय झालेला आहे, पण लढाई अभी भी बाकी है. इस्तीफे और नियुक्ति होती रहेगी, पर ये इस्तीफा जवाबदेही सुनिश्चित करने के लिए था. लेकिन जेनजी ने इस लड़ाई से देश को एक बड़ा पैगाम दिया. अब धांधली और खामोशी का दौर खत्म हो चुका है. ये विरोध किसी कुर्सी के लिए नहीं था, युवाओं के भविष्य को सुरक्षित करने और सरकार की जवाबदेही को सुनिश्चित करने के लिए था. अब बदलाव की शुरुआत हो चुकी है. अब इस बार युवा अपनी तकदीर खुद लिखेंगे. नया भारत की जोश दिखा रहा है. एक नया भारत की तस्वीर आपने देखी है, ऐसे बोल ये फिर से बोलिए. हीरो से हमने लिया आजादी रीलों से. भारत माता की जय.